नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, पर्यावरण रक्षणासाठी वन संवर्धन, वृक्ष संवर्धन करणं गरजेचं। याच वन संवर्धनाच्या संबंधात वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम शासन राबवत असतं। आजच्या भागामध्ये अशाच एका महत्त्वाच्या योजनेबाबत आपण माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय अटल आनंदवन घनवन योजना आणि या विषयी या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे श्री विवेक खांडेकर, भारतीय वनसेवा, अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे। नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत। मुळातच सर, पर्यावरणाच्या दृष्टीने वनसंवर्धन हे नक्कीच महत्त्वाचं आहेच आहे, पण त्याचं एक महत्त्व म्हणून आणि त्याचबरोबर ती एकूण जनसामान्यांना त्याबद्दलची एक प्रकारची साक्षरता येण्याकरिता म्हणून आपण काय सांगाल? आपली जी पृथ्वी आहे ती जवळपास 4.6 बिलियन इयर्स ओल्ड आहे, म्हणजे 460 कोटी वर्ष। आणि मनुष्याचं जे आगम झालंय त्याच्यावरती ते जवळपास 7 मिलियन म्हणजे 70 लक्ष वर्षापूर्वी झालंय। एवढे आपण नवे आहोत या पृथ्वीवरती। आपल्या येण्याच्या पूर्वी कमीत कमी या पूर्ण धर्तीवरती जे साम्राज्य होतं ते वनांचंच होतं। तर एका तऱ्हेने आपण असं म्हणू शकतो की आपण स्वतः जे आहोत आणि हे जी काही सृष्टी आहेत ही मोठ्या प्रमाणात त्या वनामधूनच उत्पन्न झालेली आहे आणि त्याच्याच भोवती आपलं जीवन राहिलंय। आता आपली प्रगती झाल्यामुळे आपण काहीशे त्या वनांपासून दूर आलोय, पण त्या वनांचं त्या प्रकृतीशी एवढं प्रगाढ नातं आहे आणि त्याच्यामधले सर्व जे घटक आहेत जे आपल्यासाठी तेवढेच आवश्यक आहेत, त्या सर्वांची उत्पत्ती किंवा त्याच्यासाठी कारणीभूत होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला वनापासूनच प्राप्त होतात। आता उदाहरणार्थ म्हटलं तर आज आपल्याकडे जवळपास 180 लक्ष जनावरं असतील। आता त्यांच्या चाऱ्याची जी समस्या आहे ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात वनांपासून होते। सर्वात मोठं म्हणजे प्राणवायू, आपण जे सगळे श्वास घेतोय आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही, पण ते जेव्हा नसतं तेव्हा आपल्याला समजतं। तर ती जी प्राणवायू आहे तिचा एकमेव सोर्स जर आपण म्हटला आपल्याला मिळणारा, तर तो एक स्रोत फक्त एक वन आहे आणि हे वृक्ष आहेत आपले, ते जीवनदायी आहे। आपल्याला जे सर्वात एक महत्त्वाचं आपण म्हणतो अमृत म्हणतो आणि त्या अमृताबद्दल आपण बरंच ऐकलंय की पण ते जे पृथ्वीवरती चारीकडे वाहणारे जे अमृत आहेत ते आहे पाणी। त्या पाण्याचा जो मुख्य स्रोत आहे आणि ते पाण्याचं जे मुख्य एक उगम स्थळ आहे ते सगळं जंगलामध्ये आहे। कुठेही कोणत्याही नदीचा उगम आपण बघा, तिचा प्रवाह बघा, तिचा उगम नक्की त्या जंगलात झालेला आहे। नक्कीच अख्ख्या मुंबईसारख्या जो एक मोठं मेट्रोपॉलिटन आपलं शहर आहे त्याला जर पाण्याची मोठी सप्लाई होणारी आहे तर ती सप्लाईला, त्या स्रोताला एका सुरक्षित करण्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्क केला गेला। पण तो संजय गांधी नॅशनल पार्क फक्त नॅशनल पार्क नाही आहे, ते वन होतं आणि तिथून उगम आहे त्या नदीचा, त्याला ते सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आहे। पाणी झालं, वायू झाली, चारा झाला, इंधन झाला। जवळपास 300 लक्ष पूर्ण विश्वमध्ये जे लोक आहेत ते वनांवरती अवलंबून आहे काही ना काही प्रकारे। त्यातले बरेचसे आदिवासी आहेत, त्यांची तर संपूर्ण जी जीवन पद्धती आहे तीच वनांवरती अवलंबून आहे। आपल्याकडे जे भूगर्भाच्या खाली जे जलाचं संचन होतं, एक्विफर्स आहे, त्यांना रिचार्ज करण्याचं जे काम आहे ते वनांच्या मार्फत होतं। आपण जर थोडंही बघितलं तर आपल्याकडे आज जी मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती दिसते त्याच्या मागचं आपण जर कारण बघितलं तर आपण म्हणतो वातावरण परिवर्तन झालंय, क्लायमेट चेंज झालंय, पण ते क्लायमेट चेंज होण्याच्या मागचं फार मोठं कारण हे की जे वनांचं आपल्याकडे अस्तित्व होतं ते कमी झालं, त्याच्यामुळे त्या वातावरणामध्ये चेंज झाला आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्याला सगळ्याला जाणवतो की आज आपल्याला कुठे पाणी भेटतंय, कुठे नाही भेटत आहे। पाऊस आजही कदाचित तेवढाच आहे, पण त्या पावसाला धरून ठेवणारे ते वन नाही आहे। आणि तो जो पाऊस कधी काळी आपल्याला रिपरिप मला आपल्या लहानपणी आठवतंय की ते एखादा आठवडा सतत चालत राहायचं, ती परिस्थिती आता आपल्याला बघायला मिळत। पाऊस तेवढाच आहे पण तो फार कमी कालावधीमध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात होतो, म्हणून आपल्याला फ्लॅश फ्लड्स वगैरे दिसतात। बऱ्याचशा ठिकाणी जिथे किनारपट्टीवरती वगैरे जिथे वृक्ष होते ते हरिकेन किंवा चक्रवात जेव्हा यायचा तेव्हा त्याच्यासाठी शिल्डचं काम करायचे, ती आता आपल्याकडे नाही आहे। ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला एकंदरीत असं वाटेल की आपलं जे सामान्य जे एक जीवन होतं जे की प्राकृतिक स्रोतांवरती अवलंबून होतं आजही आहे, ते मोठ्या प्रमाणामध्ये वनांच्या ऱ्हासमुळे ते विस्कळीत झालं।
नक्कीच. म्हणजे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावे लागत आहेत काही ना काही स्वरूपामध्ये. नक्कीच. मग याच दृष्टिकोनातनं जी काही योजना राबवली जात आहे, अटल आनंदवन घन योजना, ही नेमकी योजना काय आहे? या योजनेचं स्वरूप काय आहे? मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, म्हणजे एक ते मी नेहमी लोकांना सांगतो की आपण जेव्हा जेव्हा आपली प्रगती होऊ लागते तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण केंद्रस्थानी आहोत आणि आपल्या भोवती सगळं जग फिरतंय. पण आपल्याला हे नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी प्रकृती आहे, ही जी सृष्टी आहे, आपण त्याचा अंग आहोत. आपण त्याच्या चारीकडे फिरतोय, त्याच्या अवतीभोवती फिरतोय. आपलं अस्तित्व त्याच्यावर टिकून आहे. पण आता वनांचा ऱ्हास झालाय आणि पर्टिक्युलरली जर आपण पाहिलं तर या वनांचा सगळ्यात मोठा जो ऱ्हास झालाय तो आपल्या अर्बन लँडस्केप म्हणजे जो शहरी आपला जीवन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये तर तरी अजूनपर्यंत काही ना काही प्रमाणामध्ये वनांचं अस्तित्व आहे. पण अर्बन लँडस्केपमध्ये त्याच्याच बरोबर जे इतर आपल्याला दुष्परिणाम आपल्या विकासात्मक कामांचे दिसतात ते त्याच्या सोबतच येतात. उदाहरणार्थ ध्वनी प्रदूषण आहे, उदाहरणार्थ जल प्रदूषण आहे, उदाहरणार्थ वायू प्रदूषण आहे. आणि एक खूप इंटरेस्टिंग एक फॅक्ट आहे की जपानमध्ये एक स्टडी पण झाली की जर माणसाला एक आठवड्यामध्ये सतत 2 तास प्रकृतीसोबत राहण्याचा सहवासाचा त्याला मौका नाही मिळाला, अवसर नाही मिळाला, तर त्याच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. पण सलग 2 तास असायला पाहिजे, तुकड्या तुकड्यांमध्ये नाही. तर ती जी मानसिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टींना टिकवणारी जी गोष्ट आहे ती बेसिकली आपल्याला प्रकृती किंवा वनांच्या माध्यमातून येते. पण आपल्या अर्बन लँडस्केपमध्ये, आपल्या शहरी भागांमध्ये एक मोठी समस्या जागांची आहे. आणि त्यांच्यावरती जो आपण म्हणतो बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात जो तणाव आहे तो पण आहे. कारण जे प्राकृतिक संसाधन आहेत त्याच्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत. अशा परिस्थितीमध्ये जिथे जागा पण कमी आहे, ताण पण जास्त आहे, तिथे जर आपल्याला कमी वेळेमध्ये जे वनासदृश्य आपण जर एक फार कमी कालावधीमध्ये त्याला मोठं करू शकलो तर ती एक काळाची गरज आहे. तर त्याच काळाच्या गरजेला उत्तर देण्यासाठी ही एक स्कीम आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये अगदी सघन लागवड करून आणि आपण फार कमी कालावधीमध्ये अगदी जंगलासदृश्य एक पॅच निर्माण करू शकतो. ही योजना संपूर्णपणे त्या बाबतीत आहे. अच्छा. विशेष करून या योजनेचा उद्देश सांगायचं झालं तर मग काय सांगता येईल? या योजनेचं जेव्हा सुरुवात झाली होती ही जपानमध्ये झाली होती. जपानमध्ये एक मियावाकी नावाचे पर्यावरणविद होते आणि त्यांनी काय बघितलं की जे स्थानिक प्रजाती होत्या सगळ्या त्यांना रिप्लेस करून ज्या कमर्शियली इम्पॉर्टंट औद्योगिक प्रजाती होत्या त्या आणल्या गेल्या आणि हळूहळू ज्या मूळ प्रजाती होत्या ज्याच्यामुळे त्याची वैविध्य टिकून होतं, ज्याच्यामुळे पर्यावरण टिकून होतं, तर त्या रिप्लेस होऊन गेल्या आणि कमर्शियल आलं. आणि फक्त ज्या मूळ प्रजाती होत्या त्या कुठे राहिल्या? ते मंदिराच्या चारीकडे जे ना आपण देवराई आपल्याकडे म्हणतो तसंच ते जपानमध्ये देवराई होत्या. तर त्यांच्यामध्ये त्या राहिल्या. त्यांनी त्याच्यामधनं त्या प्रजाती उचलल्या आणि लवकर ते वन तयार करण्याच्या दृष्टीने त्यांनी ही एक शास्त्रोक्त पद्धती विकसित केली. आता आपण जर भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये बघितलं तर हीच गोष्ट आपल्यालाही लागू होते बऱ्याच मोठ्या प्रमाणात. पण योजनेचं मूळ जे स्वरूप आहे ते हे की शहरी भागामध्ये किंवा कुठेही अशी जिथे जागा असेल, थोड्या प्रमाणात अवेलेबल असेल पण, तर त्या ठिकाणी आपल्याला जर वनांचं जनरली कोणतंही आपलं जर वन असेल आणि ते आपण म्हणू की ते वनाच्या प्राकृतिक स्वरूपामध्ये आपल्याला मोठं करायचं आहे तर ती करायला कमीत कमी 200 वर्ष आपल्याला लागतात. आता ह्याच 200 वर्षच्या कालावधीमध्ये जर आपल्याला आपल्या कमी जागेमध्ये आणि लवकर ते वन जर आपल्याला ते परत उभारायचं आहे तर हे 20 वर्षामध्ये आपल्याला याच योजनेच्या माध्यमातून करता येतं. तर शहरी भागामध्ये जिथे समजून घ्या आता एखादा रेस्ट हाऊसची जमीन असेल किंवा एखाद्या कारखान्याची जमीन असेल किंवा एखाद्या कोणती अशी पार्क असेल, नानी पार्क म्हणून घ्या, जागा कमी आहे पण आपल्याला तिथे कमी वेळेमध्ये जर आपल्याला जंगल सदृश्य उभं करायचंय आणि त्याला एस्टॅब्लिश करायचंय तर ती या गोष्टीसाठी ह्या योजनेचा भरपूर उपयोग होतो. आणि कमी कालावधीमध्ये म्हणजे अगदीच एक मी तर जे बघितलंय ते अगदी 4 किंवा 5 वर्षामध्ये चांगलं बढिया उंच फॉरेस्ट तिथे तयार होऊन जातं. आणि अगदी सघन असतं, त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी जी असते, जैवविविधता असते ती भरपूर प्रमाणात असते. आणि या सर्वांमुळे तिथे
लाक्षणिक प्रभाव पडतो ते तिथल्या वायू प्रदूषणावर, अच्छा. तिथल्या ध्वनी प्रदूषणावर, बर. तिथल्या वायूच्या क्वालिटीवर आणि सर्वात शेवटी म्हणजे जैवविविधता अचानक आणि एकदम तिथे मोठी होऊन आणि तिथे बऱ्याच प्रकारचे प्राणी आणि हे दिसू लागतात. नाही, याची कार्यप्रणाली जर आपल्याला सांगता आली तर त्याबद्दल काय सांगाल? आपल्याकडे जी जमिनीची पोत असते ती वेगवेगळी असते. काही भागामध्ये ती चांगली असते, पण जास्त करून ती यूजमुळे म्हणून घ्या किंवा त्याच्यावरती जंगलाचा ऱ्हास झालेला असतो आणि वरची जी टॉप सॉईल आपण जी म्हणतो जी सगळ्यात उर्वर असते तर ती निघालेली असते. अशामुळे त्या जमिनीमध्ये पोषकताची कमी असते एक. आणि त्याच्यामध्ये जी आपल्याकडची स्वजाती प्रजातीची जी झाडं असतात ती पण कमी असतात. तर याच्यामध्ये सर्वात आधी आपण त्या जमिनीचं तयार करून आणि त्याच्यामध्ये चांगला एक मातीचा छान थर देतो. त्याच्यामध्ये पोषक द्रव्य, बायोमास, जैविक द्रव्य हे सगळं आपण मिसळून आणि त्या साईटला आपण त्या घनतेचं वन तयार करण्याकरता आपण आधी तयार करतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण ते वनाच्या ज्या प्रजाती आहेत त्या लावून आणि त्यांना कमी वेळेमध्ये जास्त आपण पोषण देऊन लवकर ते तयार करतो. या योजनेची एकूण अंमलबजावणी कशा पद्धतीने आज वन विभागामार्फत राबवली जात आहे? आपण कोणत्या साईटवरती गेलो आणि आपल्याला तिथे हे अटल घनवन जेव्हा आपल्याला राबवायची आहे तेव्हा आपण काय करतो मुळात की त्या जमिनीमध्ये एक जवळपास 3 फूट किंवा 1 मीटर म्हणून घ्या खोलीचा आपण एक खड्डा खणतो. मग त्याच्यामध्ये आपण माती आणि बायोमास म्हणजे जैविक, आता उदाहरणार्थ भाताचा तूस किंवा गव्हाचं किंवा या प्रकारचं कोकोपीट हे सगळं आपण आणि तिसरं म्हणजे कंपोस्ट म्हणजे जैविक खाद. तर हे आपण सम प्रमाणामध्ये घेतो आणि हे त्याच्यामध्ये आपण भरून घेतो. त्यानंतर काय करतो 1 मीटर गुणिले 1 मीटरचा एक प्लॉट पाडतो, 1 स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट पाडतो. 1 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटमध्ये आपण 3 झाडं लावतो. जनरली आपला उद्देश असा असतो की एक त्याच्यामध्ये उंच झाड असावं, एक त्याच्याहून कमी ज्याला आपण हर्ब किंवा श्रब म्हणतो त्या प्रकारचं झाडी टाईपचं पण कमी हाईटचं, आणि तिसरं त्याच्याहून कमी हाईटचं. अशी आपण 3 प्रकारची झाडं एका स्क्वेअर मीटर मध्ये लावतो. तर जर आपण 1 हेक्टेअर एरिया घेतला म्हणजे 1 हेक्टेअरचा अर्थ 1 फुटबॉल फील्ड सामान्य माणसासाठी किंवा 100 मीटर गुणिले 100 मीटर आपण तिथे 30,000 झाडं लावतो. आणि ह्या जे 30,000 झाडं आहे हे जनरली आपण अशी प्लांटिंग किंवा असलं रोपण आपण सामान्य ह्याच्यात नाही करत. आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 1000 किंवा 1200 झाडं, 1111 झाडं या प्रकारचं लावतो. या ठिकाणी आपण एका हेक्टेअरमध्ये 30,000 झाडं लावतो. आणि ह्याच्यासाठी त्याला जसं मी सांगितलं हे सर्व पोषक द्रव्य आपण तिथे खाली पण देतो. आपल्याला हे बघायचं असतं ह्याच्यासाठी 2 किंवा 3 गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहे आणि त्याचं असणं आवश्यक आहे. एक आहे की तिथे कमीत कमी 8 तासाचं ऊन आपल्याला भेटलं पाहिजे. दुसरं तिथे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे हे सगळं मिश्रण आपण तयार करताना त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा चांगला हो म्हणून आपण हे भाताचं तूस वगैरे पण आपण त्याच्यात टाकतो. तर ह्या 3 प्रकारे आपण केलंय. आणि अंमलबजावणी आपण करण्याचं जेव्हा बोललो तेव्हा सगळ्यात जास्त ह्याची जी गरज होती आपल्याला ती मराठवाडा या भागात होती. कारण मराठवाड्यात आपण बघितलं तर फार कमी वन आहे आणि जास्त करून जे वन आहेत म्हणजे ओपन एरिया आहे. तर तिथे आणि हा जो पूर्ण प्रकल्प आला होता हा सगळ्यात आधी प्रायोगिक तत्वावरती राबवला गेलाय म्हणून ह्याचे प्रायोगिक तत्वावरती डिमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स केले गेले. तर ह्याचे जे सगळ्यात जास्त डिमॉन्स्ट्रेशन प्लॉट केले गेले हे औरंगाबाद, मराठवाडा या एरियामध्ये केले गेले. औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड वगैरे सगळ्या जागी. तर त्या भागामध्ये सगळ्यात जास्त, मग काही प्रमाणात पुण्यात केले गेले आणि ठाण्यामध्ये बऱ्यापैकी झाले, नाशिकमध्ये झाले आणि एखाद दुसरं नागपूरमध्ये झालाय. कारण हा पहिला वर्ष होता आणि ह्याला प्रायोगिक तत्वावरती करायचं होतं म्हणून हे जास्त करून डिमॉन्स्ट्रेशन प्लॉट म्हणून केले गेले. आणि डिमॉन्स्ट्रेशन प्लॉटची पण आपण जर बघितलं तर म्हणजे त्याचं सक्सेस खूप छान आहे आणि त्याला प्रयत्नानं चांगलं यश आलंय. व्यवस्थापन करायचं म्हटल्यानंतर त्याला काही आर्थिक बाजूही असायला हवीच आणि त्या पद्धतीची जर तरतूद करायची झाली या योजनेअंतर्गत तर मग या योजनेअंतर्गत यासाठी म्हणून केलेली आर्थिक तरतूद त्याबद्दल सांगावं. मी सांगितलं की आपण ती जमीन तयार करतो, त्याला खणतो आणि हे करतो. तर ह्याला जेसीबी किंवा आपण रीपर एक म्हणतो आपण त्या रिपर तर त्यांनी आपण ते करतो. आता ते केल्यानंतर आपल्याला जे पाणी द्यायचं तो एक मुख्य आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला सतत 1 किंवा 2 वर्ष आपल्याला सतत पाणी द्यायचं आहे. पाणी याचा एक इम्पॉर्टंट त्याच्या वाढीसाठी एक अंग आहे. हे पाणी जर तिथे साईटवरच अवेलेबल असेल तर आपली कॉस्ट, आपला जो ह्याच्यामधला खर्च असतो तो बराच कमी होऊन जातो.
आणि जर पाणी आपल्याला बाहेरून आणायचं तर तो खर्च वाढून जातो. अच्छा. अशा वेळी जर आपण एक 10x10 मीटरचा जर आपण म्हणजे 100 स्क्वेअर मीटरचा जर एक पॅच घेतला तर ह्याची जी कॉस्ट मी आपल्याला सांगितली की जर आपल्याला पाणी तिथल्या तिथेच अवेलेबल असेल तर सुमारे 45,000 रुपये येते 3 वर्षापर्यंत. मी सांगतोय 45,000 रुपये 100 स्क्वेअर मीटर्स मध्ये आपण जवळपास 3-1,000 झाडं लावतोय त्यांच्यासाठी. आणि जर आपण पाणी बाहेरून आणलं तर हीच कॉस्ट मग ऑलमोस्ट डबल होऊन ती 80-85 हजारापर्यंत जाते. पण आपण जर तसं बघितलं की हे 3 वर्षासाठीचा जो हा खर्च आहे तर पर रोप जो खर्च येतो ह्याच्यामध्ये तो जवळपास 150 रुपये ते 175 रुपये ह्याच्या दरम्यान येतो. पण आपण जर दुसरं आपलं जे ट्रेडिशनल आपलं चालत आलेलं प्लांटेशन आहे आणि त्याच्यामध्ये जर पर रोप खर्च बघितला तर तो जवळपास 600 येतो. तर ह्याच्यामध्ये आपण वाढ चांगली सघन आहे आणि मेंटेनन्स आपल्याला 3 वर्षाहून जास्त करायचा नाहीये आणि 3 वर्षांत तुम्हाला ह्याची काही केअर घेण्याची गरज नाही कारण हा आपोआप आपला सायकल आता तयार करतो. त्यानंतर मग त्याच्यामध्ये तो बायोमास त्याचा स्वतःचा एकत्र होऊ लागतो. मग पाणी पण देण्याची आपल्याला तेवढी काही गरज राहत नाही. तर 162 ठिकाणी केलं आणि जवळपास 68 हेक्टेअरवरती आपण हे केलं. ही योजना राबवत असताना ज्या पद्धतीने व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करता काय काळजी घ्यायला हवी? ह्याच्यामध्ये सर्वात मोठं मी जसं सांगितलं काळजी घेण्याचं एक हे की कारण आपण त्या जमिनीला चांगलं करतो ते कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर हे करणं शक्य आहे कारण आपण ती जमीन तयार करतोय. पण तिथे कारण आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्याला यांची लागवड करतोय झाडांची तर तिथे त्यांना उन्हाची आवश्यकता राहील आणि ऊन आपल्याकडे प्रचूर आहे. पण आपल्याला हे बघितलं पाहिजे की 8 तास किमान तिथे ऊन असावं. एक दुसरं हा जो बायोमास मी म्हटला की ज्याच्यामध्ये भाताचा तूस किंवा आपण हे सगळं मिसळायचं बगास जो आहे तो आपण टाकू शकतो ते टाकणं अत्यंत आवश्यक आहे. पाण्याची व्यवस्था तिथे असणं अत्यंत आवश्यक आहे चाहे तुम्ही बाहेरून आणा किंवा तिथल्या तिथे द्या. हे फार आवश्यक आहे. पाण्याचा निचरा होणं आवश्यक आहे आणि ती जी सॉइल आहे जी आपण मिश्रण तयार करतोय त्यात पाण्याचा निचरा आणि पोरॉसिटी असली पाहिजे म्हणजे हवा खेळती असली पाहिजे. त्यामुळे म्हणूनही हे भाताचे तूस वगैरे त्याच्यामध्ये टाकणं फार आवश्यक आहे. पाण्याचं जर आपल्याला नियोजन करायचं असेल कारण सगळ्या जागी पाण्याची थोडीशी चणचण असते आणि टंचाई पण असते तर एक चांगलं माध्यम हे आहे की आपण तिथे मल्चिंग करून द्यावी. म्हणजे त्या आपण ती झाडं वगैरे सगळी लावली की ते जमिनीवरती आपण जो काही कणीस जे काही आपल्याला असलं बायोमास भेटतंय जे गवत त्याला आपण त्याच्यावरती अंथरू शकतो आणि त्याच्यामुळे पाण्याचा जो इव्हॅपोरेशन होतो तो कमी होऊन जातो म्हणजे पाण्याची गरजही कमी होऊन जाते. आणि तो जो आपण अंथरतो खाली तर जनरली आपण त्याला 1-1 मीटरवरती दोन्ही बाजूला ती दोरी बांधून आणि त्याला आपल्या जागेवरच ठेवतो म्हणजे त्याच्यावरून आपण दोरी बांधतो तर ते आपल्या जागी टिकून असतं तर त्याच्यामुळे पाण्याची गरज खूप कमी होऊन जाते. नक्कीच. जसं आपण सांगितलं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रिजन मध्ये ही योजना राबवली जाते. मग त्या ठिकाणी त्या स्थानिक भागामध्ये काही विशिष्ट अशा वेगळ्या प्रजाती लावल्या जातात का? आणि मग जर तसं असेल तर मग या रोपांचं एकूण नियोजन या योजनेअंतर्गत कशा पद्धतीने केलं जातं? पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये फक्त स्थानिक प्रजाती आपल्याला घ्यायची आहे. स्थानिक प्रजाती म्हटल्यानंतर एकतर म्हणजे भारतीय प्रजाती झाल्या. भारतीयच्या नंतर त्या एरियामध्ये त्याला साजेसं जे आहे उदाहरणार्थ आपण कोकणामध्ये तीच स्पीशीज नाही लावू शकत जी आपल्याला मराठवाड्यात लावायची किंवा मराठवाड्यात जी लावायची ती आपण कोकणात नाही लावू शकत. तर आपल्याला त्या स्थानिक प्रजातीमध्ये सगळ्यात चांगलं हेच आहे त्याच्यामध्ये की आपण जे जवळचं तिथे मूळ वनस्पती तिथली आहे सगळ्या जागी देवराया आहेत सगळ्या जागी आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात स्पेशली आपल्या कोकणात तर खूप आहेत. पण प्रत्येक जागी आपल्याला तिथलं जे मूळ जी झाडं आहेत ती आपल्याला बघायची. त्यातही आपल्याला 3 बघितली पाहिजे. जसं आहे एक झाड आहे म्हणजे ट्री आपण ज्याला म्हणतो दुसरं श्रब आहे आणि तिसरं हर्ब आहे. म्हणजे हर्ब म्हणजे जे अगदी लहान अगदी लहान जे प्लांट्स असतात आपण त्यांना मेडिसिनल प्लांटही म्हणतो बऱ्याचदा ते गवतासारखे किंवा दुसरे श्रब म्हणजे आपले करवंद किंवा या टाईपची जे छोटी झाडी असते ती आणि ट्रीज म्हणजे तर आपल्याला माहितीच आहे. तर ह्या तिघांचा आपल्याला एक प्रत्येकाचं एक स्पीशीज किमान त्या 1 स्क्वेअर मीटरचा जो आपण घेतलाय पॅच त्याच्यामध्ये तो असला पाहिजे. म्हणजे एका तऱ्हेने त्या तेवढ्या ह्याच्यामध्ये 3 लेअर आपल्या बनतात. स्थानिक प्रजाती असल्या पाहिजे ट्रीज हर्ब आणि श्रब ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं एक रिप्रेझेंटेटिव्ह तिथे असला पाहिजे. आणि ही जी झाडं आहेत ती त्या भागाला साजेशीच असली पाहिजे.
आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रभर आपण कुठे कुठे अशा पद्धतीचे प्रकल्प केले? आज जर आपण बघितलं, मी आता काही दिवसापूर्वी ठाण्यात गेलो होतो आणि ठाण्याचे बघून आलो. आणि ठाण्याच्या बाबतीत मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की ठाण्यात जे काही हे प्रकल्प घेतले गेले ते त्यांनी शासनाचा निधी न वापरता पण केले. त्यांनी स्वतःच्या श्रमदानातून किंवा जे चालू होतं त्यांच्याकडे इतर प्लांटेशनची कामं त्यामधनं प्रायोगिक तत्वावरती केले. अच्छा. ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये 100% सक्सेस आहे. बरं. आणि जर आपण तिथे जाऊन बघितलं तर 1 किंवा 2 वर्ष जुनं जे आपल्याला फॉरेस्ट आहे ते आपल्याला जर सांगितलं नाही आणि मी आपल्याला सरळ विचारलं तर आपण मला नक्की सांगणार की हे कमीत कमी 15 ते 20 वर्ष जुनं आहे. अच्छा. एवढी वाढ आहे त्याच्यामध्ये. माझ्यापेक्षा, मी एक 6 फुटाचा माणूस आहे, माझ्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट 18 ते 20 फूट ते 25 फुटापर्यंत ती झाडं गेलेली आहे. बरं. तर माझ्या हिशोबाने तर हे सगळ्या जागी सक्सेस आहे आणि हा एक ग्लोरियस सक्सेस आहे असं माझं म्हणणं आहे. हा प्रोडक्ट प्रायोगिक तत्वावरती पण केला, पण ह्याची जी सक्सेस आहे त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायला पाहिजे. आणि ही खूप सुटेड कुठे आहे, जसं मी सांगितलं की छोटा आवार असेल, उदाहरणार्थ शहरी भागामध्ये आपले जे मधले मीडियन्स आहेत जर ते वाईड असतील तर आपण त्याच्यामध्ये हे राबवू शकतो. फॅक्टरीमध्ये जर आत कुठे जागा आहे, छोटी आहे, काही जागी फॅक्टरीवाल्यांनी प्रायोगिक तत्वावरती हे केलंय. पुण्यामध्ये उदाहरणार्थ L&T मध्ये मी गेलो होतो, त्यांचं एक आहे ते प्रोजेक्ट तिथे जिथे ते आर्मामेंट वगैरे बनवतात, तर तिथे मी बघितलं त्यांनी पण केला. तिथेही ते सुंदर आलंय एकंदरीत आणि ते ऑलमोस्ट असं वाटतं जसं नॅचरल आहे आणि त्याच्यामध्ये लक्षणीय वृद्धी होते. ही दुसरी गोष्ट आहे. पशूंची, पक्ष्यांची, कीटकांची बायोडायव्हर्सिटी सडनली तिथे वाढते. या योजनेअंतर्गत जे काही वेगवेगळे प्रकल्प राबवले जात होते तर त्या प्रकल्पातल्या आपला कार्यानुभव जर आपण सांगाल तर काय सांगाल? ही योजना राबवताना सुरुवातीला, कारण कुणालाच फारसा याचा अनुभव नव्हता आणि हे प्रायोगिक तत्वावरच होऊन राहिलं होतं, तर बऱ्याचशा शंका वगैरे होत्या. ह्याच्यामध्ये मग बरेचसे मॉडेल जाऊन बघितले गेले. त्यामध्ये एक चंद्रपूरमध्ये जे बाबा आमटेंचा आश्रम आहे तिथेही तो एक प्रायोगिक तत्वावरती झाला होता. मग त्याच्यावरती आम्ही मॉडेल डेव्हलप केले की आपण कसं करू शकतो. हे सगळं करताना सुरुवातीला आपल्याला थोडीशी अडचणी गेली की कोणते आपल्याला झाडांच्या स्पीशीज घ्यायचे आहे, ह्याला नक्की कसं करायचंय. पण हे सगळं मग ते प्रायोगिक तत्वावरती करून करून आम्हाला त्याच्यामध्ये बरंचसं समजलं. मग त्या स्थानिक प्रजाती समजल्या, जसं मी सांगितलं की एक ट्री, एक हार्बॅनिक, एक श्रब ती लावायला पाहिजे. काही प्रमाणामध्ये हे जे आहे तर ते श्रमदानातूनही शक्य होऊ शकतं, ते पण आहे. आणि कार्यानुभव सगळ्यात मोठा जर हे म्हटलं की जे त्याचा परिणाम होता तो आम्ही कधी विचारात घेतला नव्हता की हे खरोखर एवढं चांगलं येईल. त्याचं जे यश आहे त्याला जे खरोखर जाऊन कोणी बघितलं तर ते एवढं आल्हाददायक वाटतं आणि एवढं छान वाटतं की इतक्या लवकर ते म्हणजे आपल्याला एकदम त्याच्यावर बिलीव्ह करण्यासारखं नाही. म्हणजे आपण अटल आनंदवन घन वन योजना ह्या विषयानुरूप सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना, सामान्य नागरिकांना आपल्या या सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपण काय संदेश द्याल? मला एक म्हणायचं की हे जे आपले जिथे कुठे, पर्टिक्युलरली मला हे म्हणणं शहरी भागातल्या लोकांसाठी जास्त आहे की जिथे कुठे जागा कमी आहे, पार्क्स आहे आणि हे तिथे ह्याचा अंमलबजावणी केली गेली, ह्याचं जर प्रायोगिक तत्वावरती त्यांनी पण करून बघितलं तर त्यांना नक्कीच खूप चांगले रिझल्ट भेटतील. पण ह्याचा सगळ्यात मोठा जो फायदा आहे तो आपल्याकडचा जो सध्या वाढतं जे प्रदूषण आहे, जे जैवविविधतेचा ऱ्हास आहे, जो नॉईज पॉल्युशन म्हणून घ्या, या सगळ्याला कमी करण्याच्या दृष्टीने शहरी भागामध्ये याचा खूप मोठा प्रयोग आहे. नक्कीच. ग्रामीण भागामध्ये अजूनपर्यंत ह्याचा विचार तर नाही केला गेला की ग्रामीण भागामध्ये, कारण तिथे नैसर्गिक ठेवा आपला आहे. पण मला असं वाटतं की कुठेतरी ग्रामीण भागामध्ये पण त्यांनी जर त्यांच्याकडे प्रोडक्शनच्या दृष्टीने मेडिसिनल प्लांट्स म्हणून घ्या किंवा इतर कोणते प्लांट्स म्हणून घ्या ज्याच्यामध्ये त्यांना उत्पन्न हवं आहे, त्याची जर त्यांना लवकर वाढ करून घ्यायची तर त्याचा उपयोग हा प्रायोगिक तत्वावरती ते करून बघू शकतात. मला वाटतं त्यांना आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने केला, ते उत्पादनाच्या दृष्टीने करू शकतात. पण उत्पादनाच्या दृष्टीने त्यांनी करून बघितलं तर नक्की त्यांना याच्यामधनं भरपूर फायदा होणार आहे, हे अगदी नक्की आहे. म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त त्यांना उत्पन्न मिळणार आहे. अशा पद्धतीच्या योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी लोकसहभागातनं आणि त्यातनं पर्यावरण पूरक अशा पद्धतीच्या योजना राबवण्याकरिता म्हणून आपला लोकसहभाग तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असणं देखील तितकंच गरजेचं आहे. नक्की सर, खूप महत्त्वाचा विषय आहे. या महत्त्वाच्या विषयावरती आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार.